2015 पासून बेटी बचाओ बेटी पढाओ या आंदोलनाची किंवा या गोष्टीची आपण सुरुवात केली आहे केंद्र सरकारकडून। तर याची सुरुवात आपण केली आहे कुठून सगळ्यांना माहिती आहे का? तर हरियाणामधून केली आहे। का केली आहे हरियाणामधून? तर तिथं सगळ्यात जास्त सेक्स रेशो मुलींचा कमी आहे, मुली खूप कमी जन्माला येतात तिथं। त्यामुळे आपण हरियाणामधून बेटी बचाओ बेटी पढाओ या आंदोलनाची सुरुवात केली आहे। गरज का आहे या गोष्टीची? तर आपण मुली खरंच आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये सुरक्षित आहेत का? आपण जिथे राहतोय आपल्या घरात आपण सुरक्षित आहोत का? किंवा आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये आपण सुरक्षित आहोत का? किंवा आपण कुठेही सार्वजनिक ठिकाणी जातो या ठिकाणी आपण सुरक्षित आहोत का? हा प्रत्येक मुलीच्या प्रत्येक मुलाच्या, ज्या मुलीचा भाऊ आहे त्याच्या मुलाच्या मनात, आपल्या बहिणीबद्दल हा प्रश्न आहे, आई वडिलांच्या मनात हा प्रश्न आहे, नातेवाईक आहेत। ह्या सगळ्यांसाठी आपण जनजागृती करणं खूप गरजेचं आहे। आपण आता रिसेंटली बदलापूरची घटना बघितली, याच्या आधी आपण कोपरगावच्या घटना बघितलेल्या आहेत। पण या सगळ्याचा अंतिम रिझल्ट काय मिळतोय आपल्याला? तर काहीच नाही। या सगळ्या गोष्टी अशाच गाजल्या जातात, न्यूजमध्ये येतात, महिनोन-महिने या आपण बातम्या ऐकतो सगळेजण, आणि याचा शेवट काय होतो आपल्याला कुणाला काहीच कळत नाही यातलं। तर ह्या गोष्टीला काहीतरी आपल्याला आउटपुट मिळालं पाहिजे, या अत्याचारांवरती आपला काहीतरी कंट्रोल आला पाहिजे, या अशा गोष्टी करणाऱ्या, या क्राईम्स करणाऱ्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे, यासाठी हे आंदोलन काम करतंय। ही कुठलीही अशी राजकीय संस्था नाही आहे किंवा कुठली अशी संस्थाच नाही आहे, तर हे स्वयंसेवक आहेत जे अगदी उत्स्फूर्तपणे या गोष्टीसाठी काम करतायत। आणि ही खूप आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपण ह्या अभियानाचा एक भाग बनतोय। तर सगळ्यांना मी असं आव्हान करेन की आपण यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओसाठी आपल्याकडून आपण सपोर्ट करूया।